कधीचा आणि महत्त्वाचा असणार आहे। आणि मग ही एंट्री आपण पाहतोय मैदानामध्ये सलामीवीर हुसेन टाके आणि त्याचा साथीदार एक वादळी फलंदाज फहद कळबसकर मैदानामध्ये एंट्री करतायत। या दोन फलंदाजांनी अनेक मैदानं गाजवलीत। फहद कळबसकरला आपण सुरुवातीच्या कालखंडापासून बघतोय, गेल्या 10 वर्षामध्ये मैदान मजगावचं असो, मैदान मुरुडचं असो, मैदान अलिबागचं असो, मैदान सोगावचं असो, मैदान अर्थातच पनवेलचं असो, या प्रत्येक मैदानावरती फहद कळबसकरने एक स्वतःची खळबळ गाजवलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत गेल्या 2-3 वर्षामध्ये एक तुफानी फलंदाज मैदानामध्ये पाहिलाय, तो म्हणजे हुसेन टाके। आज इम्रान भाई यांच्याकडून एक अनोखं बक्षीस आलंय जे त्यांनी सदैव केलेलं आहे। ते म्हणतात की पहिल्या चेंडूवरती अ व्हेरी फर्स्ट बॉल जर षटकार आला तर 500 रुपयांचं, पहिल्या चेंडूवरती जर षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल इम्रान भाई डबीर यांच्याकडून। आणि जर पहिल्या चेंडूवरती विकेट आली तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। त्यामुळं माझ्या समवेत एक हरहुन्नरी समालोचक मित्र आणि किंबहुना ज्यांचा व्लॉग्स प्रत्येकाने सबस्क्राइब केला पाहिजे, प्रथमेश ठाकूर व्लॉग्स हा प्रत्येकाने सबस्क्राइब केला पाहिजे आणि किंबहुना ज्याच्यावरती तुम्हाला नवनवीन कंटेंट पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, ते अर्थातच माझे साथी समालोचक प्रथमेश या ठिकाणी माझ्यासोबत जोडलेत। मी संदीप जगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व 3ऱ्या मध्ये एक जबरदस्त आणि तितकाच डेंजरस सामना मैदानामध्ये पाहायला मिळणार प्रथमेश। डेफिनेटली, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय दोन्ही संघ दादा संघ एकमेकांच्या समोर कर, तर एका बाजूला बेस्ट ऑफ रोहा, दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ मुरुड। गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक पहिले रोहा एक्सप्रेस, निशी कर्णेकर एक्सप्रेस सुटली आहे। आता मैदानामध्ये आपण पाहतोय समोर क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एका धावेवर समाधान मानावं लागते। सिंगल सुरुवात झाली आहे या सत्राची आणि या डावाची पहिली धावफलकावरती अंकित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल। बेस्ट ऑफ मुरुड, बेस्ट ऑफ रोहा, दोन्ही बाजूतील बेस्ट एव्हर प्लेयर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात। सध्याच्या घडीला मॉडर्न डे क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलेली ही नावं मैदानामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील। निशी कर्णेकर होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज, षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर घेऊन आलाय। दुसरा चेंडू, निशी तयार, यावेळेस फटका चांगल्या समोर लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन पलीकडे। मिळतील डावा 6, मुरुड तालुक्याचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। अगर हुसैन टाके बल्लेबाजी के लिए है तो लंबे लंबे 6 जरूर यहां पर देखने को मिलेंगे। और फिर एक बार, इस बार वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में, लेकिन गेंद हवा में। अंपायर जी ने कहा था कि नो बॉल है। इम्रान भाई यांच्याकडून पारितोषिक आले की प्रत्येक षटकारासाठी अर्थातच 100 रुपयांचं पारितोषिक असेल। येस, चेक करू शकता आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल। या निशी कर्णेकरचा ओव्हर स्टेप आणि ते नो बॉल मात्र घोषित केलाय, पंचाने दंडित केलाय। कॅच देखील ड्रॉप झाले, नो बॉल आलाय। धावसंख्या मात्र आता जबरदस्त गतीनं बनताना तुम्हाला पाहायला मिळतात। ताबडतोड सुरुवात झाली आहे, हुसेनने मात्र अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आपल्या संघाला। फ्रीटचा बॉल होता, बॉलच बॅक करण्याचा प्रयत्न, समोर मिडॉनला फिल्डर भरपूर वेगाने आले, डायरेक्ट हिटची गरज होती, सिद्धूने मात्र चुकी केली तिथे। मिडॉनला आपण पाहतोय सिद्धू आहे, गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते। पॉवर पॅक दोन्ही संघ हे एकमेकांच्या समोर आता लढताना तुम्हाला पाहायला मिळतात। लढवय्ये संघ आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये एक जबरदस्त सुरुवात झाली आहे मुरुड तालुक्यासाठी। बेस्ट ऑफ मुरुड 11 ऑन बोर्ड आफ्टर 3 बॉल्स। व्यासपीठावरती NDTVचे अर्थातच युनिट हेड सन्माननीय योगेशजी माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। ओळ्या मैदानामध्ये जिथे निशी कर्णेकर गोलंदाजी करतोय, निशी म्हटल्यानंतर एक उत्कृष्ट रिदम, त्याच वेळेला गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सातत्याने होणारा बदल, ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण फ्रूट सलाड बॉलिंग असं म्हणतो, ते व्हेरिएशन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणार। आणि निशी कर्णेकर म्हटल्यानंतर त्याचा आकस्मित येणारा तो स्लोवर वन,
या वेळेला पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न फहद कलबस्कर रेडी होता आणि चेंडू सीमा रेषेच्या पार पोहोचवण्यासाठी आणखीन परत एकदा तो सज्ज झाला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. तेजस बॉलची मागणी करतात का? मॅच बॉल मिळेल की नाही पाहावं लागेल. धावसंख्या 15 झाले. निशी कर्णेकर खरं तर रोहा एक्सप्रेस, रोहाचा करण अंबाला म्हणून ओळखला जातो, पण सध्या तो आता आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं त्याला देखील, कारण आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला, आक्रमक फलंदाजी ज्याला म्हटलं जातं, एक विस्फोटक सुरुवात येथे मात्र दोन्ही फलंदाज मुरुड तालुक्यासाठी करत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू होईपर्यंत सामना जिंकण्याची खरं तर आशा सोडू नये, कारण संघर्ष मैदानामध्ये करणं हेच क्रिकेट आपल्याला शिकवत असतं. निशी कर्णेकर अंतिम चेंडू, त्याच्या विरोधात एक चौकार एक षटकार आलाय. फहद स्ट्रायकर एंड वरती फहदला आपण पाहतोय. निशी तयार, ओव्हर द स्टंप चला होता. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग हे कळेल. शेवटच्या चरणावरती पहिला टप्पा घेतला आणि बॉलला मात्र पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. वन बाउन्स ओव्हर द लाईन. फहदचा पाठमधनं दर्जेदार चौकार. यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. रोहा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व तिसऱ्यामध्ये मित्रांनो आपण आहोत, जिथे सामना पाहतोय रोहा विरुद्ध मुरुड. नाणेफेकीचा कौल जिंकला निशीने आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला आणि हुसेन टाके खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केला, 9 धावांवरती खेळतोय. फहद कळबस्कर मैदानामध्ये आहे, त्याने सुद्धा 4 चेंडूंचा सामना केला, 9 धावांवरती खेळतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय शाकिब सिद्दीक. रोहा तालुक्याकडून अर्थातच शाकिबला या वेळेला ती संधी मिळाली की आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक करणार. आणि हुसेन टाके काय छान पद्धतीने यावेळेला पाहतोय ना की फटका सजवतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु तो थोडासा ना एक वाईडेश अँगलमध्ये उभा केला होता. आणि मग तुम्हाला जेव्हा डीप कव्हर किंवा शॉर्ट कव्हरला जर क्षेत्ररक्षक उभा नाहीये तर मग तिथून एक मोठी गॅप मिळते. बॅकवर्ड द पॉईंट रिजनला एक क्षेत्ररक्षक जरूर आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, पण जी मोठी गॅप मिळालेली आहे तिथे स्लोवर वन फटक्यावरती हुसेन टाके आता आपल्या फलंदाजीमध्ये इम्प्रूव्हायझेशन सुद्धा केलेलं पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बनवलाय, चेंडू खेळून काढलाय तो वाईडेश लॉंग क्षेत्रामध्ये. चेंडू रॉकेटच्या स्पीडने जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. वरती शुभागमन होते मुरुड कोरळेचे सन्माननीय नितेशदा पाटील यांचं शुभागमन झालं. आणि येस पाटील दादा आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर मुरुड विपक्ष रोहा ही मॅच रंगते मैदानामध्ये आणि त्या अनुषंगानं प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या आवडत्या आणि हक्काच्या खेळाडूला पाहण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी हे प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतायत. शाकिब यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपण पाहतो, कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये शाकिबनं, कारण पाहतो आपण त्याच्या विरुद्ध चौकार आला आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅकच्या शोधात तो देखील होता. हा कमबॅक गरजेचा आहे, हा डॉट बॉल रेशो वाढणं गरजेचं आहे, कारण इथे मात्र सध्याच्या घडीला धावांची स्थिती पाहिली तर वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या या धावफलकावरती लावल्या जात आहेत. 25 धावा 1.3 षटकांचा खेळ संपन्न. पुढचा बॉल, शाकिब तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं, धीम्या गतीचा बॉल लवकर हेरला बॅटरने देखील समोर एक्झिक्यूट केलाय. सिद्धू धावतायत, त्यांचा वाक्याच्या बाहेर थांबणार नाहीये. बॉल धन 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 करत निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. हे पाहतोय ना आपण, हुसेन टाकेने फलंदाजीचा गिअर चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळालाय आणि अलॉंग द कार्पेट
मैदानामध्ये धावा कशा बनवता येऊ शकतात. बऱ्याच वेळेला अलीकडच्या एक मागच्या या 2-3 वर्षामध्ये हुसेन टाकेने जेव्हापासून बॅटिंगमध्ये एक आपला परफॉर्मन्स दाखवायला सुरुवात केलेली आहे तेव्हा त्याला थोडं क्रिटिसाइज सुद्धा करण्यात आलं की अलॉंग द कार्पेट हुसेन टाके फार कमी वेळेला खेळतोय, पण आता तो त्याच्या बरोबर अगेन्स्ट खेळतोय. शाकिबच्या अगेन्स्ट त्याने काय केलं, एक वायडेश लॉंग ऑनला फटका खेळला जिथे त्याला चौकार मिळाला, त्यानंतर एक लॉंग ऑफला त्याने छान पद्धतीने चौकार वसूल केला, याच्या अगोदरचा फटका त्याने कव्हर्समध्ये खेळला होता. हे सगळे जे अलॉंग द कार्पेट हुसेन टाके खेळतोय ना तो दाखवतोय की मैं लंबी रेस का घोडा हूं. फुल टॉस चेंडू आणि खेळून काढलाय तो वायडेश मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तेथे तैनात जरूर आहे, तो जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल. बघा फहद कळबसकर आणि हुसेन टाके मधलं कॉम्बिनेशन आपण मित्रांनो पाहतोय. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच अंशी शिकण्यासारख्या असतात. मगाशी मी आणि रोहित हेच तर बोलत होतो की तुम्हाला केवळ मैदानामध्ये समोरचा फलंदाजाच्या समोर हाच बॉल टाकायचा आहे, मला एवढंच येतंय हे करून जमत नाही. इम्प्रुव्हायझेशन करावा लागतो. 2 षटकांचा खेळ संपला प्रथमेशजी आणि 32 धावा धावफलकावरती, म्हणजे 16ची धावगती मैदानामध्ये राखलेली आहे जी नक्कीच एक आश्वासदायक म्हणावी लागेल. येस, अप्रतिम धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक आणि छप्परतोड फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. 13 खर्च केल्या शाकिबनं आणि पहिल्या ओव्हरमध्ये निशी कर्णेकरनं तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्यामुळे दोन्ही गोलंदाज थोडे महागडे राहिले, पण आता मात्र पाण्याची मागणी केली जाते मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक छोटासा आपण पाहतोय. काहीतरी नवीन प्लॅन, काहीतरी नवीन रणनीती आखली जाईल आणि त्या प्लॅन्स आणि त्या रणनीतीचं एक्झिक्युशन मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. प्लॅन्स तर अफाट बनतात पण ते प्लॅन एक्झिक्यूट होणं इम्पॉर्टंट असतं आणि आता रोहा तालुक्यातील बेस्ट ऑफ रोहा आता मात्र ते प्लॅन्स एक्झिक्यूट करतील का ते पाहायचं आहे. प्लॅन्स बनतायत, एक्झॅक्टली काय करायचंय काय नाही या सगळ्या गोष्टी चर्चा केल्या जात आहेत. सध्या ड्रिंक्स ब्रेक आहे, पाणी पिताना थोडं बसून पित चला कारण उन्हाचा तडाखा देखील जास्त आहे. 2 षटकांच्या अखेरीस 32 धावा, 32. मनोजी वाघमारे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, वन विभागाचे सन्माननीय अधिकारी. मी आमचे मित्र परिवाराच्या वतीने राजू शेठ यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. वाघमारे साहेब, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. रोहा तालुका प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही क्रिकेटप्रेमी मित्र परिवार याच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आणि त्याच वेळेला धन्यवाद व्यक्त करतो. स्थानिक पातळीवर खऱ्या अर्थानं तालुका लेवलचा सामना असल्या कारणास्तव प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद या सामन्याला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि जसा जसा सामना पुढे जाईल, जशी जशी मॅच रंगेल तेव्हा तेव्हा प्रेक्षकांच्या मात्र टाळ्या शिट्ट्याचा आवाज अगदी मैदानाच्या चारी बाजूंनी दुमदुमणार, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. योगेशजी माने हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. मी इम्रान भाई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी माने यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान करायचा आहे या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 32 धावा धावफलकावरती. 32 रन्स ऑन बोर्ड. हा देखील षटक महत्वपूर्ण असणार आहे. षटक क्रमांक 30 आणि गोलंदाजी मार्क आता गोलंदाज रोहनला आपण पाहतोय. स्टंप्स आला होता, वेगवान चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रोहा तालुक्यातील क्रिकेट म्हणजे नाबन्यपूर्ण रणनीतीसाठी ओळखला जातो, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुरुड तालुका नेहमीच संतुलित खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे एकाच कालीवरचे जेव्हा 2 संघ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्या लढतीला म्हटलं जातं क्लॅश ऑफ टायटन्स. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी. एका बाजूला बेस्ट ऑफ रोहा तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ मुरुड. डॉट बॉल आलाय, नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप्स. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणे, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का 32 च्या धावसंख्येवर बराच काळ वाट पाहिल्यानंतर फायनली पहिले विकेट मिळाले आणि नक्कीच या संघाचं कर्णधारपद ज्याच्याकडे सोपवलं होतं हुसेन बॅक टू द डगआउट.
मुरुड आणि रोहा तालुका यांच्यातील सामना केवळ क्रिकेटचा सामना नाही, खऱ्या अर्थानं दोन तालुक्यातील स्थानिकांचा अभिमानाचा हा खेळ आहे. आणि दोन्ही तालुक्यातील आपण पाहिलं तर जे प्रेक्षक इथे मोठ्या संख्येने आलेत ना, ते फक्त आणि फक्त विजयाची अपेक्षा ठेवून आलेत या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून. त्यामध्ये मॅच मात्र लास्ट बॉल पर्यंत रंगायला हवी आणि अगदी प्रेक्षणीय सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचं पतन झालंय, नुकतंच फलंदाज बाद झालाय. तर अर्थातच हुसेन या संघाचा संघ कर्णधार ज्यानं वैयक्तिक 20 धावा ठोकल्या आणि आता रोहन पुढचा चेंडू घेऊन होतो तयार. विजय घाणेकर साठी हा बॉल आहे. विजय घाणेकरची विकेट देखील धोक्यात आहे आणि रोहनने मात्र इथे चूक केली आहे. काय घडलं या मॅचची गोल्डन विकेट होती. खरं तर विजय घाणेकर सारख्या घणघाती फलंदाजाला जीवनदान दिलंय गोलंदाज रोहननं. विजय घाणेकर हा किती महत्वाचा खेळाडू आहे रोहन सुद्धा ओळखतो. अर्थात एक चांगला चेंडू टाकला होता त्याने, समोरचा आलेला फलंदाज या पद्धतीने मूव्ह करेल असे स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं रोहनला. पण तो फटका खेळल्यानंतर हातातून झेल सुटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन बरंच काही सांगून जाताना विजय घाणेकरला जीवनदान मिळालंय. पण फहद आणि विजयला आता तो डाव सावरावा लागेल, कारण एक लॉंग आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मुरुड संघाकडे. फहद यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. रोहन सानपकडे हे एक प्रभावी अस्त्र आहे ना, ज्याची चर्चा आपण काल केली होती की तो साधारण 6 फुटीच्या आसपास उंचीचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर तो एक 2-2.5 फूट उंचीवरून त्याचा तो हात येणार, म्हणजे 8.5 फूट उंचीवरून जर तो चेंडू येत असेल, रिलीज करत असेल, तर त्याला रीड करणं फार कठीण होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये खेळताय, तुमच्या समोर काही स्क्रीन नाहीये, मग अशा वेळेला तो रीड करत असताना तुम्हाला तुमची आय साईट आहे ना, ती इफेक्टिव्ह ठेवावी लागते. फहद कळबसकरला अशा गोलंदाजांच्या विरुद्ध खेळण्याचा असलेला अनुभव मैदानामध्ये आता जोडावा लागेल. आणि ते रोहन सानप करतोय ना, या वाजणाऱ्या टाळ्या काय सांगून जातात की रोहनची बॉलिंग ही किती अग्रेसिव्ह आहे. ही इफेक्टिव्ह बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रचंड दाबा खर्च झाला, पण त्यानंतर मात्र आता रोहन आपल्या रोहा तालुक्यासाठी कमबॅक करण्याचा पहिलं पाऊल तुम्ही पाहतायत. कमबॅक करण्याचं पहिलं पाऊल टाकले रोहन आणि आता त्याने टाकलेल्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रत्येकी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर समोर मुरुड तालुक्याला कमी धावांपर्यंत रोखायचं असेल तर मॅच हे बॅटल प्रचंड मोठं रंगतंय. प्रेक्षकांची अफाट गर्दी, ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले जातात. आणखीन एक सुंदर चेंडू, यस मैदान सोडावं लागेल. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसावलाय. फळत सोडतोय मैदान. लागणारा धक्का दुसरा, रोहनच्या खात्यामध्ये आणखीन एक मोठी सफलता. आणि खऱ्या अर्थानं आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मंडळी, कारण जेवढेही प्रेक्षक इथे क्रिकेटच्या या पटलावरती या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत ना, त्या सर्वांसाठी खरं तर सुवर्ण संधी आहे. जेही प्रेक्षक कमाल झेल घेतील, अर्थातच आयवा कॅच जे प्रेक्षक घेतील त्यांच्यासाठी मात्र आपण पाहतोय पारितोषिक रोहा स्पोर्ट्स कडून एक आकर्षक आणि विशेष टी शर्ट असणार आहे. पण जो झेल तुम्ही घेतात ना, त्यापूर्वी आपल्या मोबाईल फोन मधून रोहा स्पोर्ट्सला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे. त्यामुळे चला आता लगेचच आपल्या खिशातून आपला मोबाईल फोन काढा, रोहा स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा, आयवा कॅच घ्या आणि रोहा स्पोर्ट्स कडून एक आकर्षक टी शर्ट मिळवा. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे सर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जणू काही वाऱ्याच्या वेगाने एखाद्या हायवेवर गाडी कशी सुसाट धावते तशा धावांची गती तुम्ही पाहिली, पण त्यानंतर लावलेल्या धावांच्या गतीवर पूर्ण विराम, फुल स्टॉप लावण्याचं काम केलं रोहन नामक गोलंदाजानं. काय गोलंदाजी केली, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॉलिंग. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो ना की अ बॉलर मस्ट हॅव टू बी द अग्रेसिव्ह, आणि तो अग्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळाला. बघा, यू नीड टू हॅव अग्रेशन इन एव्हरी गेम. माईक टायसन ज्या वेळेला मैदानामध्ये रिंगणामध्ये उतरायचा, तो म्हणायचा की मला आयुष्यभर ज्या गरिबीने छळलं ना, त्या गरिबीच्या विरुद्ध मी मैदानामध्ये उतरत असतो. आणि तो ते अग्रेशन
मैदानामध्ये दाखवायचं आणि हेच ॲग्रेशन आता मैदानामध्ये विजय घाणेकरच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. हा षटकार नाही, 8 आहे 8. Yes, thank you, DJ. खरं तर तळेकर गावास सरपंच पदी विराजमान असल्यानं विजय घाणेकर यांचा पाठमधनं हा भव्य फटका सर्व काही सांगून जातोय. खरं तर नेक्स्ट मॅच टॉससाठी मी इन्व्हाइट करेन आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द विनोद स्मृती पिंगळ सई धामण सई. आपण तयार राहायचंय नेक्स्ट मॅच टॉससाठी. सरपंच आणि सरपंचाची बाट मात्र बघा कशी बोलली आहे मैदानात. सरपंच का सबसे बड़ा पंच, यही आज की खासियत है. विजय घाणेकरच्या बॅट मधून निघालेला षटकार मैदानामध्ये कदाचित हे सांगत असावा की त्याला मिळालेलं जीवनदान दुसऱ्या वेळेला सुद्धा तशाच पद्धतीने सामोरं येते. 2 धावा पूर्ण करतात. गोलंदाजीसाठी शाकिब मैदानामध्ये आलाय आणि मुरुडची जी धावसंख्या आहे ना ती आता मात्र या वेळेला मैदानामध्ये स्पीड घेतलेला पाहायला मिळतोय, कारण धाव फलकावरती 41 धावा लागल्यात. Yes, definitely. ये है बड़ा मंच. आए विजय घाणेकर सरपंच और उन्होंने लगा एक बड़ा पंच. षटकार आला त्यानंतर मात्र धावसंख्येला आता आकार मिळतो. 41 झालात. एक फलंदाज. क्या बात है, क्या बात है. लाजवाब लाजवाब स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द लॉन्ग ऑन इनटू द क्राउड. यस, इट्स अ मैसिव हिट. सुपर से भी ऊपर लगा ये सिक्सर. 6 रन. एक फलंदाज आणि चांगला फलंदाज याच्यामध्ये कोणता फरक असतो. एखादा फलंदाज फक्त बॅटिंग वरती लक्ष देतो आणि जो चांगला फलंदाज असतो ना तो खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतो. या वेळेला हेच केलं विजय घाणेकरने. मैदानामध्ये त्याला 0 धावसंख्येवरती जीवनदान मिळालं. 4 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 15 धावा त्याने त्याच्या नावावरती नोंदवल्यात आणि हे करत असताना जे 2 अप्रतिम षटकार ठोकलेत ना त्याच्यामध्ये फलंदाजीतली तो ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय. शाकिबचा हा चेंडू या वेळेला वेस्ट हाईटच्या वरती आहे. पंचाने नो बॉल डिक्लेअर केलाय. चेंडू सीमारेषेमधून पार. आणखीन एक चौकार. श्रीकांत ताडकर मुरावाडी येथील मुरावाडी नागोटणे यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल विजय घाणेकर याच्यासाठी. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 गडी बाद 52 धावसंख्या धावफलकावरती, 53 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे आणि विजय घाणेकरची जी फलंदाजी आग ओकताना मैदानामध्ये पाहायला मिळते ना अशा प्रकारच्या फलंदाजीसाठी विजय घाणेकरला अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे. रायगड प्रीमियर लीग मधला सुद्धा त्याचा परफॉर्मन्स असेल, मुरुडच्या अनेक मैदानावरचा त्याचा परफॉर्मन्स असेल आणि या परफॉर्मन्स मध्ये आणखीन एक परफॉर्मन्स जोडण्याची कामगिरी तो मैदानामध्ये सातत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी नेहमी असं म्हणतो की जगामध्ये सातत्य ही एक अशी गोष्ट आहे ना ती कधीही कशाने विकत घेता येत नाही. Yes, definitely. And see in cricket always stand for consistency. सातत्य जर तुमच्याकडे असेल तर मात्र विजयापासून तुम्ही जास्त काळ फार काळ लांब राहू शकत नाही आहात. डॉटबॉलची समाप्ती झाली आहे. 3.4 षटकांच्या अखेरीस पुढचा बॉल शाकिब तयार. उद्या स्टंप्स आला होता. यावेळेस ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कॅपेट बॉल मागे चाला. फिल्डर वेगाने आल्यात. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, पण पाहता पाहता पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केला गेला. धावफलक आता 55 वर आलाय. 55 रन्स ऑन बोर्ड. या सामन्यामध्ये तुम्हाला 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. म्हणजे त्याच्याबद्दल मला वाटतं कुठल्याच रसिक प्रेक्षकाच्या मनामध्ये शंका सुद्धा नसेल. पण दुसऱ्या बाजूला रोहाकडे सुद्धा तो एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे ना. आपल्याला माहिती आहे की रोहा घरच्या मैदानावरती खेळतोय, घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळतोय. त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. सेम टाइम ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा मैदानामध्ये आहेत. शाकिब कडून ती अपेक्षा असेल. याही वेळेला शरीरवेधी गोलंदाजी केली जाते. बॉडी लाईन गोलंदाजी जेव्हा मैदानामध्ये येते ना त्यावेळेला फलंदाजाला थोड्या अंशी का होईना ती मुवमेंट जर झाली नाही तर तो चेंडू अंगावरती घ्यावाच लागेल. आणि 4 षटकांचा खेळ संपला. 55 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 56 धावा आय थिंक असेल. येस, आमचं मॅन्युअल स्कोर मित्र आम्हाला कळवतात.
4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 56 धावा धावफलकावरती. बॅटिंग लाईनअपचा आपण विचार केला तर नक्कीच बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळेल, कारण अमित नागती, ऋतिक माळी, प्रसाद दामुगडे, सिद्धू मोरे, त्यासोबत मोठी बॅटिंग लाईनअप, स्वराज देवळे, यश पारंगेला आपण पाहतोय. त्यामुळे त्यामध्ये ते मात्र शंकाने एक हाय टोटल मुकाबला, म्हणजे ज्याला म्हटलं जातं एक धाबांचा पाऊस पाडत असताना हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चिरंजीवजी भिंगर यांच्या माध्यमातून आपण पाहतो 1000 रुपयांचं पारितोषिक करतो रोहनने, जे नक्की षटक हाताळलं. रोहन सानप, त्यासाठी मात्र पारितोषिक आहे. एक पारितोषिक आलंय विजय घाणेकर यांच्यासाठी. मांडल्याचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चांगला चेंडू आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरू आहे. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा चेंडू एक सॅक्शन रिप्ले आपण पाहतोय. बघा एक्झॅक्टली काय घडलं. दूर ठेवला गेला, पूल करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. हे बॅटल इंटरेस्टिंग असेल ना. फलंदाजीला मैदानात कोण आहे? निखिल दार्वे मैदानामध्ये आहे. निखिल दार्वे म्हटल्यानंतर मुरुड तालुक्यातला पहिला बाईकमॅन म्हणून त्याला ओळखला गेला. PNP ट्रॉफीमध्ये तो अफलातून मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेला खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिला होता. त्यावेळेला अर्थातच बाईकवरती स्वार झालेला. त्याच्याही अगोदर बॅट आणि बॉलच्या रूपाने उत्तर त्याने ज्या स्पर्धेमध्ये दिलं होतं ते अफलातून होतं, अद्वितीय होतं. आणि आज मैदानामध्ये निखिल दार्वे बॅटिंगला आलाय तेव्हा त्याच्यासमोर प्रश्नार्थक चिन्ह जर कोण निर्माण करत असेल ना तर तो रोहन सानप आहे. आणि रोहन सानपची गोलंदाजी आपण पाहिली ना, पंचांचा इशारा आला की नो बॉल असणार आहे, त्यामुळे फ्री हिट येणार. अर्थातच नो बॉलचा इशारा आला पंचांकडून आणि त्याच्यामुळे रोहन सानपकडे एक ते वेगळं चॅलेंज असेल की आता या फ्री हिटच्या बॉलवरती आपल्याला मैदानामध्ये कशा पद्धतीने त्याला सामोरं जावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आणि मग ठरवलं जाणार की हा नो बॉल कन्फर्म आहे की नाही. पण तोपर्यंत अर्थातच एकदा धावांकडे नजर टाकूया. 2 गडी बाद 57 धावा धावफलकावरती झाल्यात. विजय घाणेकर 9 चेंडूंचा सामना केलाय, 21 धावांवरती खेळतोय. निखिल दार्वे 3 चेंडूंचा सामना केलाय, 1 धावेवरती खेळतोय. रोहा तालुका विरुद्ध मुरुड तालुका यांच्यामधलं द्वंद्व मित्रांनो आपण पाहताय. जर घर बसल्या आत्ताच TV ऑन केला असेल किंवा मोबाईल वरती YouTube चॅनलवरती आपण रोहा स्पोर्ट्सच्या गेला असाल तर नक्कीच तुम्ही पाहू शकता की हा सामना रोहा तालुका प्रीमियर लीग मधला एक प्रेक्षणीय सामना म्हणून तुमच्यासाठी एक पर्वणी आणलेली आहे. किशोरजी मालुसरे यांनी अर्थातच या स्पर्धेचा चषक आपल्याला सुपूर्द केलेला आहे की कोणत्या तालुक्यामध्ये हे चषक जाणार. दुसऱ्या बाजूला हेमंतजी सणस यांनी रोहा तालुक्याला पुरस्कृत केलेला आहे, तर आमचे मुरुडचे हाफिजीबाई यांनी मुरुड तालुक्याच्या टीमला पुरस्कृत केलेला आहे. दोन्ही संघांना आपण मनपूर्वक शुभेच्छा तर कळवल्या, पण रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये एक आगळी वेगळी लढत सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 तालुक्यांमध्ये अलीकडच्या काळातलं क्रिकेट वाढलेलं आहे. पंचांचा इशारा आला की हा नो बॉल असणार. येस इट इज. चलो फ्री हिट. प्रथमेश, फ्री हिट आली की बऱ्याच जणांना असं वाटतं की मोठा फटका खेळावा, आणि का नाही खेळावा. यू हॅव टू ऑलवेज रेडी फॉर द ऑपॉर्च्युनिटी. आणि क्रिकेटमध्ये नेहमी त्या शॉट अनालिसिस वरती मला वाटतं ना अलीकडच्या काळामधलं क्रिकेटचं एक अनालिसिस जे आहे ना ते तुम्हाला आधुनिक पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे, ज्याला तुम्ही मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये शॉट अनालिसिस म्हणता. यू हॅव टू नोज अबाउट टू बी द युअर स्ट्रेंथ, यू हॅव टू नोज अबाउट टू बी युअर विकनेस, यू हॅव टू ऑलवेज रेडी फॉर द ऑपॉर्च्युनिटीज अँड यू मस्ट अवेअर अबाउट द थ्रेट्स. यावेळचा हा चेंडू जोर कसा अपील जरूर झालं, परंतु खेळाडू पॉईंटचा सुद्धा त्यालाही माहिती आहे की हा फ्री हिटचा चेंडू होता. लेग बिफोर द काही घडणार नाहीये. जी काही धाव येणार आहे ती लेग बाईटच्या स्वरूपात आली आणि धावसंख्या धावफलकावरती लागले ती 58. येस 58 धावा धावफलकावर आपण पाहतो. एक मोठा टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे बेस्ट ऑफ मुरुड या संघाचा, कारण पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. बॅटिंग त्यांची सुरू आहे आणि चांगली सुरुवात करून दिली होती. खरं तर हुसेन नामक फलंदाजानं जो या संघाचं कर्णधारपद स्वीकारतो. उद स्टंप्स आला होता, व्हीवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाहीये. इज गॉन. तिसरा धक्का 58 या धावा संख्येवर. आणखी एक मोठी विकेट आपण पाहतोय रोहनच्या खात्यामध्ये. काय गोलंदाजी करतोय रोहन नामक हा गोलंदाज. रोहन सानपनं आज इम्प्रेस केलंय. तिसरा विकेटचं पतन. है ना इक्का चलता है. रोहा के क्रिकेट में रोहन सानप का सिक्का चलता है. आज दुसरं षटक मैदानामध्ये करतोय.
केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट स्वतःच्या 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यात. 59 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 59 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्याच्यामध्ये जर कोणी धावा रोखणारी गोलंदाजी केली असेल ना ती रोहन सानपने मैदानामध्ये केलेली आहे. आपण रोहा स्पोर्ट चॅनलवरती असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी प्रेक्षकांना सांगतो. आता इथे असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला तो चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सीमारेषेच्या बाहेर तुमच्याकडे जर झेल आला तर तो झेल जरूर घ्या आणि एक टी शर्ट सुद्धा तुम्ही जिंकणार आहात. पण हे अट एकच आहे, तो चॅनल तुम्ही अगोदर सबस्क्राईब केलेला असला पाहिजे. नवीन फलंदाज मैदानात. तयार बॉलिंग ट्रॅकवर उदा स्टंप्स आले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत मुक्त संचार करत होता पण तिथे त्या चरणावर आपण पाहतोय वेतिक आतिक तिथे होते आणि ते काय घडलंय. चुका होत आहेत. चुका सुधारणं गरजेचं आहे. मागे बॅकअप देखील दूर, त्यामुळे अतिरिक्त धाव देखील इथे आणखीन मिळेल. म्हणजे धावसंख्या मात्र पुढे सरसावलेली पाहायला मिळते. राजू ठाकूर आमचे मॅन्युअल स्कोरर आम्हाला कळवत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता एकंदरीत येऊन पोहोचले 61 या धावसंख्येवर. धावसंख्याची गती मात्र प्रचंड तुम्हाला पाहायला मिळते. तितकाच मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा. मोठ्या प्रमाणावरती हे प्रेक्षक या सामन्याचा खऱ्या अर्थानं आनंद घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. तर तमाम आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचा स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर आहेत, फक्त पाहत राहतील दर्शक बनतील कारण हा बॉल देखील दर्शक दीर्घेमध्ये पाठवलाय. वन मोर मॅसिव्ह हिट. आणखीन एक फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक. 6 धावा. It's clear decision, not out. बॅटल इंटरेस्टिंग होतं ना की रोहन विरुद्ध निखिल. कारण आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण मैदानात पाहिलं तर धावफलकावरती 67 धावा लागलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. निखिलकडे ती क्षमता आहे, ते क्वालिटेटिव्हली तो मैदानात सामोरा सुद्धा जातो. पण जर रोहन समोर होता तर त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं. अक्रॉस द स्टंप गेलो तर मैदानामध्ये एखादा स्लोअर वन येऊ शकतो किंवा फ्रंट ऑफ द विकेट जाण्याचा प्रयत्न केला तर रोहन सानपला रीड करताना थोडा प्रॉब्लेम होतो. कारण जसं मगाशी मी म्हणालो होतो की 8.5 फुटावरून तो चेंडू येणार आहे. पण निखिल धारवे सुद्धा उंच पुरा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला तो चेंडू रीड करताना प्रॉब्लेम झाला नाही. त्याने एक षटकार आपल्या खेळीमध्ये सज्ज केला. पण रोहनने सुद्धा मनं जिंकलीत. रोहा विरुद्ध मुरुड या सामन्यामध्ये काही विशेषता सुद्धा आहे ना. एका बाजूला आपण मुरुड पाहिला की त्याचे सुंदर असे समुद्र किनारे किंवा त्याच वेळेला मुरुडच्या त्या नारळीच्या फोपळीच्या बागा, मुरुड म्हटल्यानंतर ते आल्हाददायक वातावरण, मुरुड म्हटल्यानंतर आपल्याला जंजिरा किल्ला, हे सगळं काही जे मुरुडच्या प्रेमात पडणार आहे ना तसं आता तुम्ही मुरुडच्या प्रेमात सुद्धा पडू शकता. 10 वर्षापूर्वी याच मुरुड तालुक्यातला फलंदाज अर्थातच हयात दळवीच्या प्रेमात मी पडलो होतो किंवा त्याच्या अगोदर साकिबच्या प्रेमात पडलो होतो. आज मुरुडचा असा कोणता खेळाडू मन जिंकणार आहे ना ते सुद्धा रोह्यामध्ये पाहायचं आहे. कारण रोहेकर परिपूर्णपणे आता क्रिकेटमध्ये उतरलेले पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याच वेळेला चोरटी धाव यशस्वी होणार का आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. थँक्यू डीजे. संदेश सरणेकर यांचे ते शुभागमन झालं, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतोय. परमपूज्यश्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव आणि हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी नक्कीच महान भारत केसरी मथुरचं हे संगीत डीजे ऑपरेटर आपल्याला नक्कीच ऐकवत आहेत. डीजे कांतेश यांच्या माध्यमातून हे संगीत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती एकंदरीत 69 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठे ना कुठे मनामध्ये विचार होता 80 पर्यंतची टोटल पाहायला मिळेल का. 69 तर धावफलकावरती लागल्यात तर 80 पर्यंत का नाही ही मजल मारता येणार.
बेस्ट ऑफ मुरुड टीमला हा प्रश्न आहे. काय घडेल अद्यापही या मॅच मध्ये आपण पाहतो, या इनिंग मध्ये, या डावामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना मी एवढंच म्हणेन की निखिल दार्वे बाद झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न का केला गेला हे मला काही न कळलेलं अर्थातच पुढं असू शकेल, पण आता जे झालंय ते झालंय. आता त्याच्या पुढे विचार नेहमी करायचा असतो. 5 चेंडू येणं बाकी असताना मला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल प्रणय कदमकडे, कारण गतवर्षी तेजेश नरेने म्हणाला होता की प्रणय कदम हा माझ्या संघातला एक ट्रम्प कार्ड आहे, आणि जर आज तो रोहा तालुक्याच्या टीम मध्ये आहे तर आपण पाहू शकतो प्रणय कदमने ही हक्काने आणि विश्वासाने जागा स्वतःसाठी निर्माण केले. बघा किंबहुना तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःचा क्लास दाखवावा लागतो, नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागतं, मग तुम्ही आपोआप प्रसिद्ध होता. आणि आज प्रणय कदमने तेच मैदानामध्ये केलं. पहिल्या चेंडूवरती त्याने थोड्या अंशी का होईना फलंदाजाला ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. याही वेळेला डावखऱ्या हाताने गोलंदाजी करताना फलंदाजाच्या पासून दूर चेंडू केलेला आहे, ज्याला म्हटलं जातं ना की टांगवणारी गोलंदाजी करावी लागते तुम्हाला क्रिकेटमध्ये कधी कधी. आणि प्रणय कदमकडे तशा प्रकारची गोलंदाजी शिल्लक आहे, हे तो मैदानामध्ये प्रूव्ह करून दाखवतोय. तुम्ही जे शेट्टी साहेबांचे शुभागमन झालं त्यांना विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावरती या. सुमित दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन सुमित शेट्टी साहेबांना की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. या मॅचचं एक वेगळं अनालिसिस मला मांडावं असं वाटतं, कारण जर 70 धाव फलकावरती झाल्या असतील ना, रोह्याने थोडी एक वेगळी आयडिया आणली. म्हणजे निशी कर्णेकरच्या कॅप्टन्सीला मी नक्की 10 आउट ऑफ 10 द्यायला काही हरकत नाहीये, कारण त्याने सर्व जे गोलंदाज मैदानामध्ये वापरले ना ते थोडेसे फिरकीपटू वापरलेले आहेत मैदानामध्ये. जास्त फास्टर गोलंदाज आले तर त्याला माहिती आहे की हुसेन टाके लांब लांब मारू शकतो, दुसऱ्या बाजूला फहद कलबस्कर लांब लांब मारू शकतो, तिसऱ्या बाजूला विजय घाणेकर चांगली फलंदाजी करतो. अर्थातच निखिल धार्वेच्या बॅटमधून सुद्धा षटकार पाहायला मिळायला लागला. जर मुरुडच्या फलंदाजांना जोरात चेंडू टाकले तर ते जोरात मारणार, हा एक सोपा हिशोब होता. आणि मग त्याच्या अगेन्स्ट मध्ये कोणते गोलंदाज आणावे, निशी कर्णेकरने एक वेगळी मूव मैदानामध्ये. बघा तुम्हाला चाली चालाव्याच लागतात, नाहीतर दुसरा तुमचा पराभव करायला तयारच आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे, तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आहे, खेळाच्या मैदानात सुद्धा आहे, बुद्धिबळाच्या पटलावरती सुद्धा आहे. आणि म्हणूनच गुकेश विजयी होतो, कारण तुम्हाला तितका तो स्टॅमिना दाखवावा लागतो. आज मैदानात काय झालं की प्रणय कदमला गोलंदाजीला आणताना त्याने पाहिलं की समोरचा फलंदाज अलॉंग द कार्पेट खेळत नाहीयेत कोणी, किंवा आउट ऑफ द ऑफ स्टंप कोणी जात नाहीये. अशा वेळेला प्रणय कदम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, थोडा चेंडूला या मूव्ह करतोय आणि त्याचा स्पीड सुद्धा कामी येतोय. पण यावेळेस खराब चेंडू आपण पाहतोय. कॉमेंटेटर्स नेहमीच म्हटलं जातं खरं तर ज्या खेळाडूची आपण प्रशंसा करतो तेव्हा मात्र त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चुका होतात. आपण पाहतो व्हाईट बॉल आलाय, ते होणार, कारण त्याचं एक कारण असतं की सगळ्यात महत्त्वाचा कॉमेंटेटर हा खेळाडूंसाठी समालोचन करत नसतो, तो रसिक प्रेक्षकांसाठी समालोचन करत असतो. त्यामुळे कॉमेंटेटर्स खेळाडूंनी किती ऐकावं हे फार चुकीचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा असतो खेळाडू जो खेळतो ते आपण लोकांना सांगत असतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न प्रणयला आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली. या शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला प्रणयनं समोरच्या फलंदाजांना. आज एक सकाळी प्रसंग घडला, तुम्हाला मी समालोचनामधला एक प्रसंग सांगतो. ऋषभ पंतने फटका खेळल्यानंतर दी ग्रेट सुनील गावस्कर म्हणाले इट्स अ स्टूपिड 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 शॉट. सुनील गावस्कर सरांना तो बोलण्याचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नावाने ती ट्रॉफी आहे बॉर्डर गावस्कर चषक. तो संदीप जगेला अधिकार नाहीये, कारण बिकॉज कारण त्यांनी तितकं मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. सो म्हणूनच खेळणाऱ्या खेळाडूंच्या पलीकडे जाऊन आम्ही समालोचन करत असतो, हे तुम्हाला मी अधोरेखित करून सांगतो. गावस्कर ऑलरेडी डन इट. ओके, त्यामुळे सुनील गावस्करांसाठी जोरदार टाळ्या नक्की वाजल्या पाहिजे. वळूया मैदानाकडे जिथे प्रणय कदम गोलंदाजी करतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळचा ही चेंडू आपण पाहतोय फसवणार आहोत, क्षेत्ररक्षकाला मात्र चकवलाय. एक धाव जरूर आली. आशिष थोडा अंशी फंबल झाला, जरूर थोडा मूड मध्ये दिसत नाहीये आशिष, पण प्रेक्षक वाट पाहत असतील की आज आशिषचा तो मूड असायला पाहिजे. ज्या वेळेला आशिष मूड मध्ये असतो ना, मैदान तुडुंब पद्धतीने जे भरलेलं असतं तो त्याला दादच देत असतो. धाव फलकावरती 74 धावा झाल्यात. मुरुडची धावसंख्या 80 पर्यंत जाणार का, ज्याची मी आणि प्रथमेश चर्चा करत होतो, कारण शेवटचा चेंडू येणं बाकी आहे.
शेवटचा चेंडू ही प्रणयचा आपण पाहतोय की सबमरीन डिलिव्हरी म्हणून क्रिकेटमध्ये ज्याला आपण पाहिलं तोच चेंडू त्याने मैदानामध्ये टाकला. या शेवटच्या षटकात केवळ 7 धावा खर्च केल्या, ज्याच्यामुळे मुरुडच्या संघाला 74 वरती थांबवण्यात यश मिळालंय. 75 धावा पूर्ण करायच्या आहेत. ईट का जवाब पत्थर से देने के लिए रोहा के बल्लेबाज भी जरूर आएंगे. पण प्रथमेश एक गोष्टीचा मात्र आपण नक्की या ठिकाणी आनंद घेतला की मुरुडची जी बॅटिंग लाईनअप आहे, मग हुसेन टाके असेल, कळबसकर असेल, विजय घाणेकर असेल आणि निखिल धारवे असेल, कुणीही निराश केलं नाही. थोड्या अंशिका होईना चांगले फटके खेळले. 74 ही एक चांगली धावसंख्या आहे, कारण मुरुडचा बॉलिंग लाईनअप सुद्धा तितकाच स्ट्रॉंग आहे आणि त्या बॉलिंग लाईनअपच्या समवेत फलंदाजी करताना निशी कर्णेकर एक वेगळी टॅक्टिस जरूर वापरेल. पण आज जो रोह्याचा स्क्वॉड आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की चांगली बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे, त्यामुळे ही लढत काटेकी टक्कर होणार एवढं मात्र नक्की. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि तोपर्यंत गेलाच पाहिजे हीच अर्थातच परमेश्वर चरणी प्रार्थना करूया आणि आपण नाणेफेकीच्या कौलसाठी जाऊया. प्रज्ञेश साळवी वडील आपली वाट पाहतात बघा. प्रज्ञेश साळवी यांना विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती या. प्रज्ञेश साळवी, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. पूर्वार्धाचा खेळ संपला. असं नेहमी म्हणतात की आगाज कितना भी अच्छा हो लेकिन अंजाम कैसे हो रहा है ये सबसे महत्वपूर्ण होता है. और इसीलिए इस मैच को अंजाम देने के लिए हमारे दोस्त और महाराष्ट्र का एक बुलंद आवाज की रूप से पहचाने जाने वाले जय जी भोसले सर, इनको मैं न्योता देता हूं समालोचन का. और उसी के साथ वॉइस ऑफ रोहा हर्षद जी मुंडे, ओवर टू यू. चेंडूची मागणी करण्यात येते. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत, सस्नेह नमस्कार. आपण पाहतो रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व 30 चालू असणारी एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय लढत. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं जिथे धावफलकावरती 75चा टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत जिथे एक चांगली मॅच पाहायला मिळते. पूर्वार्धाच्या खेळाचा लेखाजोखा आपण पाहूयात. या सामन्याच्या दरम्यान हर्षलजी मुंडे यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आपण एकंदरीत मुरुड संघाचा खेळ इथे पाहायला मिळाला. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहत असताना आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्कोर कार्ड पहा. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ. हुसेनने 10 बॉल 20 धावांची खेळी केली. फहाद कलबसकरने 7 बॉल 11 धावांची खेळी केली. विजय घाणेकर सरपंच 10 बॉल 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. निखिल धारवे 5 बॉल 7 धावा त्यांच्या बॅटमधून. तेजस काटकरला आपण पाहिलं की युवा खेळाडू 3 बॉल 5 धावा त्याच्या बॅटमधून. उमेश घाणेकर 3 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून. वयूरच्या बॅटमधून 1 बॉल 1 रन 7 आला. एक्स्ट्रा बनला. 74-75चा आहे टार्गेट. या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना माझ्यासोबत आवाज ऐकताय तुम्ही हर्षलजी मुंडे सरांचा. यस, थँक्यू सर. आपण पाहतो महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग आपण निश्चितपणे पाहतोय. या आधी आपण कित्येक एज्युकेशन मॅच पाहिलं. या आधी आपण रोहा कोलाड खेळवायचो, पण आता तालुक्याची एक टीम आपण मैदानावरती उतरवली आहे आणि पूर्णपणे आपण जर पाहिलं तर तालुक्याची टीम रोहा तालुक्याची आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत मुरुड तालुका. ही एक मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना हवा हवासा सामना आणि तीच मॅच पाहण्यासाठी अलोट प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय. काही मुरुडचे समर्थक आहेत, काही रोह्याचे समर्थक इथे मात्र उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याआधी मी विनंती करेन, यानंतरची मॅच आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द आणि त्यानंतर पिंगळसई धामणसई यांना विनंती असेल आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इकडे उपस्थित राहा. हॅलो.
पाहता आपण प्रेक्षक वर्ग पहा इथून प्रेक्षक वर्गाची गर्दी आज जे दर्दी आहेत ना त्यांनी ही गर्दी केली आहे प्रत्येक जण एकच म्हणत असेल मॅच चांगली व्हावी प्रत्येकाला हवी आहे इथे धावा किती झाल्यात याची चर्चा प्रत्येक जण करतोय धावा महत्वाच्या असतात स्कोर काय झाला एक क्रिकेट वेडा मेला त्याला 4 जणांनी नेला तो तिरडीवरून उठून म्हणाला दादा स्कोर काय झाला एक क्रिकेट वेडे तुम्ही पाहत आहे ज्यांची गर्दी पाहायला मिळतो हा संघ आहे हा स्क्वॉड आहे रोहा तालुक्याचा युवा टॅलेंटेड खेळाडू आज या संघामध्ये पाहायला मिळतात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली परंतु प्रेक्षक वर्ग पहा जिथे जागा मिळेल ना तिथे गर्दी केली आहे या दर्दी प्रेक्षक वर्गाने यस मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आहेत सगळ्यांनाच उत्कंठ होती सगळेच आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत होते की अगदी रोहा तालुक्यामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग आहेत पण त्याच वेळेला रोहा आणि मुरुडची मॅच कधी आहे आणि ती मॅच किती वाजता काल ज्या वेळेला अनाउन्समेंट झाली त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूंनी आणि त्याच प्रत्येक प्रेक्षकांनी प्रत्येक शिप अपडेट आणि ते मात्र आपण जबाबदारी ऍडजस्ट केली असेल कारण की एकंदरीत प्रत्येकानं काही लोकांनी सुट्टी टाकली असेल काही लोक शिप ऍडजस्ट करून इथपर्यंत आलेत काही हाफ डे आलेत आणि काही इथून पुढे हाफ डे जाणार आहेत कारण की ही मॅच त्यांना महत्त्वाची आहे त्यांना सगळ्यांनाच या मॅचचा आनंद घ्यायचा काहींना यायला मिळालं नाही ते घर बसल्या रोहा स्पोर्ट्सवरती आनंद घेतात काही इकडे आलेत ते प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवण्याचं काम करतात आणि येस प्रेक्षकांना हवीशी मॅच आपल्या भेटीसाठी येणार यात ते मात्र शंका नाहीये पाठलाग करायचा तब्बल 75 धावांचा एक मोठी टोटल आहे एक मोठी मॅच आहे एक मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आदरणीय हेमूजी यादव साहेब यांचं आगमन झालंय त्यांचंही अर्धी कसं स्वागत ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होऊन ललकार आसमानाला ललकारावं लागेल आसमानाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक ठोकणारा आशिष मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर क्लास प्रसाद बामुगडे ज्याला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय महत्वाचे हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेत सलामीसाठी अगदी रोहेकरांचा भार आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानावरती आलेत 75चा पाठलाग करायचा आहे रोहा तालुका संघ जर हा सामना जिंकला तर शैलेजी फुलारे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल पहिला बॉल टेस्टर फास्ट अँड फ्युरियस मुरुड एक्सप्रेस वेगवान गोलंदाज इथे अक्षयचा हा बॉल डॉट आलाय अक्षय कांबळे वेगावरती स्वार होऊन सातत्यानं गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आज मैत्रीपूर्व लढत आहे एक्झिक्युशन मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये सरळ रेषेमध्ये अतिवेगानं चेंडू टाकला आणि त्याच चेंडूची रणनीती कळली नाहीये आशिष आपण पाहतोय स्ट्राईकला पाहायला मिळतात पहा प्रेक्षक वर्ग तुम्हाला ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग काही हातवारे करतात आम्ही आलोय घरचे पाहत असतील आई बाबांना निश्चितच या स्पर्धेकडे लक्ष असेल परंतु मिस टायमिंग झालाय कॅच बनू शकते यष्टिरक्षक पहा चेंडूच्या खाली आलाय त्याने टिपला जाईल या स्पर्धेतला हिरो इथे ठरलाय 0 बाद थँक्यू डीजे साहिलची मडव्याने विनंती असेल आपण व्यासपीठावरती या खरं तर भारतीय सेनेमध्ये ते कार्यरत आहेत अग्निवीर दलामध्ये आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पूर्ण करणार आहोत प्रशांतजी मडवी आणि योगेशदादा केरकर यांच्या शुभ नक्कीच राजूदादा केरकर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत विनंती असेल राजूदादा आपण या प्रशांतदादा आपण देखील आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही पार पाडतोय यस निश्चितपणे आपण जर पाहिल्यानंतर सर खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा ज्या वेळेला आपण अडचणीमध्ये सापडतोय ना संयम बाळगणं गरजेचा संयमाच्या सोबत संघर्ष केला तर याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो अडचण पहिली निर्माण झाली आशिष मोरे 0 या आकड्यावरती बाद झाला आता रोहेकरांना संयम बाळगावा लागेल कारण की 75 धावांचा पाठलाग करायचा आहे संयमासोबत संघर्ष चालू करावा लागेल कारण की इथे रोहेकरांची मनं जिंकायची आहेत महत्वाची मॅच आहे मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मुरुड तालुका एका बाजूला रोहा तालुका आणि रोहेकर मैदानाच्या चहूबाजूला आपण वाद उपस्थित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित नागटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला माझ्यासोबत हर्षलजी मुंडे आहेत गुड्याजी जाधव आहेत आपण अनेक वेळेला म्हणतो ना संयम जर का असेल ना माणसाकडे तर पाणी ही चाळणीमधून घेऊन जाता येऊ शकतं ते कसं तर पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे इतका संयम आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे परंतु इथे खेळाडू बाद झालाय संयमाचा बाण फुटला अधीर झाला फलंदाज आणि तिथे आशिष मोरे बाद होत असताना इथे पाहायला मिळत आहे 0 वरती एक खेळाडू इथे बाद झाला अमित नागटी मैदानाच्या आतमध्ये आलाय अमित नागटे हा तो खेळाडू आहे जो संघाला विजय मिळवून देतो खोलात टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक निखिल चेंडूच्या खाली आलाय त्याने टिपला जाईल खेळाडू क्रमांक 2 बाद
व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय हेमंतजी यादव साहेब आणि यांचा आपण करतोय विशेष मान सन्मान। या स्पर्धेच्या वतीने मी विनंती करेन राजूदादा केरकर यांना आपल्या शुभ हातानं आपण हेमंतदादा यांचा शुभ सन्मान आपण करतोय। धन्यवाद साहेब, आपण वेळात काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। निर्णायक मॅचच्या दिशेने आपण जातोय। काय घडतंय, एका मागोमाग एक फलंदाज दोन बाद होताना पाहायला मिळाले, एकही धाव अद्याप आली नाहीये। दोन्ही खेळाडू 0 वरती बाद होताना पाहायला मिळाले। पहिला खेळाडू आशिष मोरे मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं, अमित नागटी विश्वासानं मैदानाच्या आतमध्ये गेले, त्याच वेळेला तिकडेही विकेट येताना पाहायला मिळाली। आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतील, नाव आहे सिद्धू मोरे। त्या खेळाडूकडे ताकद आहे, त्या खेळाडूकडे नजाकत आहे आणि म्हणूनच रोहेकरांच्या विश्वासानं त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय। या दोन खेळाडूंवरती जास्तीचे लक्ष राहील। दाटाव गावाला बिलॉंग करतात, बरेचसे सामने या खेळाडूंना चांगले खेळलेत। मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची ताकद आहे। पीएनबी चषकामध्ये अलिबाग मध्ये जाऊन याही खेळाडूनं आपल्या नावाची छाप उमटवली आहे, पण आज नव्यानं संधी निर्माण झाली आहे रोहा तालुका प्रीमियर लीग खेळण्याची। प्रत्येक खेळाडूचा क्लास दर्जा इथे पाहण्याजोगे, परंतु गोलंदाजीतला वरचा क्लास अक्षयचा आपण पाहिलाय। अक्षय गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय, इथे 2 विकेट त्याने मिळवल्यात। हॅट्रिकचा बॉल राहील। अक्षय कांबळी गोलंदाजीसाठी ऑन अ हॅट्रिक, समोर सिद्धू। हॅट्रिकचा बॉल कव्हर्सला केला, डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा, 4 हा आलाय, चौकार। समोर आपण जर पाहिलं तर डीप पॉइंटच्या वरून फटका आणि या मॅचला ऑन केलं या चौकाराच्या साह्यानं। 2 गडी बाद 4 धावा। सिद्धू मोरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने सांगितलं की मी आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली। आपला फटका चांगला होता। पुन्हा एकदा खोलात पाहायला मिळाला, ड्रायव्हिंग लेनला क्षेत्ररक्षण खराब झालंय। क्षेत्ररक्षणला फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला। हुसेनने बॅकअप चांगला दिला, रन्स मिळाले 1, धावफलकावरती 5। गेम ऑन, मॅच ऑन। सिद्धून धावा येतील, इथून धावा बनवल्या जातील, हा एक मोठा दिलासा दिला सिद्धूनं ज्यावेळेला त्याच्या पाठमधून चौकाराला। आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता बऱ्याचशा कालावधीनंतर सलामीला आल्यानंतर प्रसाद बामुंगडे आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील। बरेचसे सामने या मैदानावरती त्याने खेळलेत। मिस्टर RGPL या नावानं संबोधला जाणारा खेळाडू, अगदी किल्ला गावाला बिलॉंग करतो, चांगल्या दर्जाचं क्रिकेट, संघर्ष क्रिकेट किल्ला टीमसाठी खेळलाय आणि आता मैदानावरती आला तो रोहासाठी आला। रोहा ग्रामीण प्रीमियर लीग त्याने गाजवली होती। मिस्टर क्लास, त्याचा क्लास वरच्या दर्जाचा। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, प्रसादने गोलंदाज अक्षय कांबळेला दिला, प्रसाद ठोकलाय षटकार। काय खेळला, समोर आला, समोरच्या बॉलला समोर उडवलं, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केले ऑन साइडला आणि या मॅचला ऑन करणारा षटकारही आला, चौकार आला, षटकार आला। सिद्धू खेळला, प्रसाद खेळला, म्हणजे या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहेकरांना मोठा दिलासा मिळाला। आणि यस निश्चित आपण पाहतोय 75 धावांचा पाठलाग करायचा, 75चा पाठलाग करताना मोठा दिलासा। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 वरती आता सध्याची स्थिती आहे। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विजयजी वारंगे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय। रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सब आपलं हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेन बाळाशेठ महाबे यांना आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी वारंगे साहेबांचा विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करतोय। यास आपलं हार्दिक स्वागत आहे। मैदानावरती सामना रंगला, 75 धावांचा पाठलाग करायचा आहे। रोहा की मुरुड, मुरुड की रोहा, एकीकडे औचितगड, एकीकडे आपण जर पाहिलं तर मुरुड जंजिरा। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय संजयजी सरनेकर साहेब यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करणार आहोत। यास सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन प्रशांतजी मडवी साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान निश्चितपणे पार पाडणार आहोत। आपण म्हणत होतो एका बाजूला आपण जर पाहिलं तर मुरुड जंजिरा, एका बाजूला आपण पाहिलं तर औचितगड आपल्याला पाहायला मिळतं। आणि यस निश्चित हे दोन्हीही किल्ले हे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं प्रचलित आहेत, पण एका बाजूला रोहा तालुका, एका बाजूला मुरुड तालुका आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर मुरुडची कारगाराबा आणि इकडे यस आपण पाहतो नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील, शिवतेज आपल्याला पाहायला मिळतात। 2 महत्त्वाचे हे संघ आहेत। एका बाजूला रोहा तालुक्यामध्ये ही स्पर्धा खेळली जाते, तेवढासा प्रेशर मुरुड तालुक्यावरती बराचसा, कारण की पूर्णपणे या रोहा तालुक्यामध्ये येऊन खेळायचं रोहाचा प्रेक्षक वर्ग आणि रोहेकरांना इच्छा असेलच जरूर की रोहा सामना जिंकला पाहिजे, पण विजय क्रिकेटचा होणारा मैत्रीपूर्वक लढत। पुढचा बॉल शिवतेज पाटील, लोअर फुल टोस, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न जरूर केला, बाची लीडिंग एज, नो बॉल इथे येत असताना पाहायला मिळतोय, सिंगल आली आहे।
असं आपण पाहतो अगदी बीमरचा बॉल होता वेस्ट साईडच्या वरती बराचसा चेंडू यावेळेला सिद्धू थोडंसं स्वतःवरती नाराज झाले. ज्या वेळेला बॉल शरीरावरती आला बॅटवरती जर स्पर्श परफेक्ट झाला असताना तर यदा कदाचित बॉल सीमारेखेच्या पलीकडे धावा आला असता, तिथून टीमचं धावफलक पुढे गेलं असतं. पण हरकत नाहीये, नो आला, एक सिंगल आली, 13 धावा धावफलकावरती आला दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल घेऊन शिवतेज पाटील सज्जल स्ट्राइक एंड वरती प्रसाद बामुटेला आपण पाहतो आहोत. षटकार ठोकला त्याने, खोलात टाकलेला बॉल चॉप केलाय, हलक्या हाताने स्टीअर केलं, एक सिंगल आली आहे. मी अनेक वेळेला म्हणतो ना, धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. प्रसादने हिंमत दाखवली, पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, षटकार ठोकलाय आणि तो हिमतीने मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. निश्चितपणे, कारण की प्रत्येक वेळेला आपण पाहतो चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो आणि आता संघ अडचणीमध्ये आहे. मी म्हटलं ना, संयम मगाशी बाळगावा आणि संयम बाळगला, आता संघर्ष चालू झाला. सिंगल डबलने का होईना धावा येतात. 14-2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुलटॉस ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हुसेन इथे खेळाडू क्रमांक 3 बाद. मुरुड तालुक्यामध्ये काय आहे, मुरुड तालुक्यामध्ये मुरुड जंजीर आपल्याला पाहायला मिळतं, कोर्लई किल्ला पाहायला मिळतं. हे दोन्ही किल्ले प्रसिद्ध आहेत. मुरुडची गारगार हवा प्रसिद्ध आहे, पण त्याही पलीकडे मुरुडकरांची गोलंदाजी ही प्रसिद्ध आहे आणि आज त्यांनी गोलंदाजीचा क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. 3 विकेट मिळाल्या. अगदी रोह्याच्या प्रत्येक फलंदाजाला 4ही मुंड्या चित करण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये चालू झाला. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, अगदी निरड्या छातीनं. ज्या वेळेला जंजिरा किल्ल्याचा एक एक दगड जेवढा कणखर आहे ना, तेवढाच एक एक चेंडू अगदी कणखर आणि अचूक टप्प्यावरती मुरुड हाताळलेला आपल्याला पाहायला मिळाला. शिवतेज अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती थांबवण्याचा कारनामा झाला. 3 फलंदाज बाद झाले आणि यस आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्सची वाहिनी आपल्याला पाहायला मिळते, लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहाभर प्रचलित चॅनलला योगीच्या दगंबे आणि आकाशजी कडवे यांची संकल्पना आपल्याला स्क्रीनवरती. आजच संपर्क साधा. स्क्रीनवरती तुम्ही नंबर फ्लॅश होताना आकाशजी कडवे यांचा पाहता. 7058465393 हा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इम्रानजी डेव्हिड साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. श्रीकांतजी ताडकर यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी फलंदाज ऋतिक माळीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रन साइज स्कोर कार्ड वरती 14-3 खेळाडू झालेत बाद. दुसऱ्या षटक, पुढचा बॉल शिवतेज पाटील, पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. नाव बॅक टू बॅक विकेट्स. एकच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इथे पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपत असताना खेळाडू क्रमांक 14 बाद. नाहीत ना तेवढे या मॅच मध्ये घाबरलेत की एकंदरीत हा सामना कसा आहे आणि कुठून कुठे चाललाय. हळूहळू रोहेकरांच्या हातातून चाललाय की काय ही भीती वाटायला लागली आहे. कारण की आपण जर पाहिलं ना, रोहेकर तेवढेसे धाडसी आहेत. अजून मॅच संपणार नाहीये, कारण की मैदानाच्या आतमध्ये टीमचा कर्णधार निशी कर्णेकर दाखल होताना पाहायला मिळालाय. हार तद्वर मानायची नाही ना, जदवर आपल्या फोटोला हार चढवला जात नाही. मी तर अनेक वेळा म्हणतो 14 बॉल 4 खेळाडू 14 वरती 4 आउट झालेत, परंतु इथे दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय निशी कर्णेकर. या खेळाडूने गोलंदाजी असू द्यात, फलंदाजी असू द्यात, किंबहुना क्षेत्ररक्षण असू द्यात, तिन्ही आघाड्यांवरती आपलं वर्चस्व गाजवत असताना त्याला आपण पाहिलंय. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. परंतु शिवतेज पाटील या स्पर्धेमध्ये अद्याप हॅट्रिक झाली नाही. एक्झिबिशन मॅच मध्ये पाहायला मिळते की काय शिवतेज गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिकचा बॉल हलक्या हाताने लोअर फुलटॉस बनवला, ड्रायव्हिंग लेंथ वरती आणला आणि अगदी ज्युसी हाफ वॉली करत असताना ड्रॉई केला. एक सिंगल मिळाली कव्हर क्षेत्रामधून. बघा इकडे बक्षीस येते सन्माननीय हेमूजी यादव साहेब यांच्या वतीने. लगातारचे 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले रोह्याच्या तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येणार. ते बक्षीस इकडे जमाई झालंय. कारण की आपण जर पाहिलं तर आता उत्साह वाढवण्याचा प्रयत्न राहिला. आता इकडे मनोबल वाढवावं लागेल रोहेकरांचं. 4 फलंदाज बाद झालेत 15 वरती. 75चा पाठलाग करायचा. संघ अडखडताना पाहायला मिळतं. अडचणीमध्ये सापडला प्रसाद समोरात. शिवतेज लोअर फुलटॉस कबर्सला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी
अक्षयला आपण पाहतो एक सिंगल येत असताना तेजसने एक चांगला झेल टिपला होता, मागील चांगल्या झेलानंतर जिथे विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. शिवतेची गोलंदाजी पहा, 5 बॉल हाताळलेत, 5 धाबा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात, कमबॅक करणारे षटक. पुनरार्पण मिळवलंय कारण की पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 11 धाबा आल्या, त्यानंतर शिवतेज आले आणि शिवतेजनं पूर्णपणे या मॅच मध्ये धावसंख्येला ब्रेक लगावण्याचं कामकाज केलंय. यावेळचा बॉल ऑन साइडला केलाय, चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या दिशेने उत्तुंग आकर्षक येतोय हा षटकार. मध्ये संयमाचा बाण तोडला गेला, संघर्ष आता चालू झाला. निशी कर्णेकर आले, त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रसाद बामुगडे खेळतात, त्यांच्या बॅटमधूनही षटकार आलाय. आता धावांचा वेग येणार, 11.0 सरासरी राखली आहे. 2 षटकामध्ये 22 बनला, धावा येतात, धावा बनल्या जातात आणि जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, टीमला एक मोठा दिलासा आणि त्याही पलीकडे मुरुडकरांना हा मोठा प्रश्नचिन्ह कोड्यात टाकणारी ही बॅटिंग आहे. हे 2 खेळाडू कधी या मॅचची स्थिती, या मॅचचा पूर्णपणे मोमेंटो चेंज करू शकतात, तेवढी ताकद या 2 फलंदाजांकडे आहे. एका बाजूला निशी आणि एका बाजूला प्रसाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, ज्या पद्धतीने स्ट्रोक केला, हाफ ट्रॅकर बॉल आणि बॅटला स्वांग करत असताना डाऊन दी ग्राउंड खेळलेला हा शेवटच्या बॉलचा षटकार आपण निशीच्या बॅटमधून पाहतोय. त्यांनी जरूर सांगितलं प्रतिस्पर्ध्याला, तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे, आणि काय स्ट्रोक खेळला त्याने, षटकार आलाय, कमबॅक चांगलं झालं. 22ला 4 आहे, इथूनही परिस्थिती सुधारली जाऊ शकते. 75चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रोहा तालुका या संघाला. 24 बॉलचा खेळ शेष. गोलंदाजीमध्ये अक्षय कांबळे पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलाय. 53ची आवश्यकता, 24 बॉल आणि 53 धावा बनतात. प्रसाद, तर बनवायला तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी मेहनत असायलाच हवी. अक्षय कांबळे गोलंदाजी मार्क वर देत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज अक्षय सज्ज होतो वर द विकेटने. यावेळेला पहा, डाऊन द ग्राउंड केलाय, चेंडूने उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी. सरपंच चेंडूच्या खाली टिपला, विजय घाणेकरने झेल. खेळाडू क्रमांक होतोय 5वा फेल. आतमध्ये आता अशी स्थिती झाली आहे ना, एकंदरीत आपण जर पाहिलं तर रोहेकरांना एका जागेवरती थांबवलंय. मुरुडला जायला सर अगदी 3 रस्ते आहेत. एका बाजूला भालगाव मार्गे आपण जाऊ शकतो, एका बाजूला सुपेगाव मार्गे आपण जाऊ शकतो, केळगर मार्गे जाऊ शकतो, पण तिन्ही रस्ते आता ब्लॉक केलेत. एका मागोमाग एक विकेट येताना पाहायला मिळतात. पूर्ण संघ अडचणीमध्ये सापडला. प्रसाद बाद झाले आणि कालच्या दिवसाचा हिरो मैदानाच्या आतमध्ये विवेक बाईत दाखल होताना पाहायला मिळेल. काल चांगलं क्रिकेट खेळलं या खेळपट्टीवरती आणि आता इथून पुढेही खेळलं जाईल. रस्ते ब्लॉक झालेले असताना एक गोष्ट आपण नेहमी म्हणतो ना की थोडं थांबावं, पॉज घ्यावं, दुसरा कोणता मार्ग मिळतोय का त्याची वाट पाहावी. कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल रोहा तालुक्याला की ही पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की रोहाच्या घरच्या मैदानावरती मुरुडशी आपण भिडतोय. इथे जर आपण सामना जिंकलो तर आपण ज्या संघामध्ये खेळतोय त्या संघामध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुन्हा एकदा वाववा मिळू शकतो आणि संपूर्ण तालुक्यात सुद्धा वाववा मिळू शकतो. पण घरच्या मैदानावरती पाहुण्यांनी जर आपल्याला हरवलं तर तो एक मानहानिकारक पराभव सुद्धा होतो. तेव्हा थोडी मॅच सिरियसली घेणं गरजेचं आहे. निश्चितपणे यावेळीचा बॉल अति वेगाचा टाकलेला आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये एकंदरीत आपण पाहतोय डॉट बॉल खेळले जातात. संघर्ष करावा लागेल, मेहनत खूप सारी करावी लागणार. त्यावेळेला संदीप सरांनी सांगितले खऱ्या अर्थानं की इथून संयम बाळगावा लागेल आणि चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. या मॅचला सिरियस घ्यावं लागेल. 22ला 5. तिसरे षटक उजवेशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत आहे. अगदी रस्त्यांचा विचार जर का आपण करतोय तर मला वाटतं मुंबईमध्ये जास्तीचे मोठे फ्लेक्स पाहायला मिळतात. मुंबई पोलीसचे
रेकॉर्ड्स ब्रेक करा परंतु ट्रॅफिकचे रूल्स नाही. इथे रेकॉर्ड तुम्ही ब्रेक करा परंतु कोणतेही रूल्स नाही. मॅच महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे. 23ला 5 ही सद्य परिस्थिती आहे. परंतु रुहेकर जाणतात अप्स अँड डाऊन्स आयुष्यामध्ये येतात, पण उसळणं आणि कोसळणं त्यांच्या रक्तात आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर राखेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल अवेलेबल आहे. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. दुहेरीसाठी पलटले धावा, जोखीमवर ही रन्स कंप्लीट केली आहे. 2 धावा येतात. संघाची धावसंख्या 25ला 5. अतिवेगानं आपण पाहतो. पहिली धाव अतिवेगानं धावली, दुसऱ्या धावेसाठी वेगानं कॉल झाला, दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण केली. एक चांगल्या पद्धतीची रनिंग विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ. आता निशीला माहिती आहे चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की जर आपण पाहिलं ना तर आज स्वतःला सिद्ध करायचं. मैदानाच्या चहूबाजूला रोहेकर प्रसिद्धी देण्यासाठी उपस्थित आहेत, कारण की तालुक्याचं नाव इथे करायचं आहे ना. कोणत्या आपण जर पाहिलं तर वैयक्तिक गावाचं नाव आहे, तालुक्याच्या नावाने संघ उतरला. एका बाजूला रोहा तालुका, एका बाजूला मुरुड तालुका. यावेळीचा बॉल परफेक्ट यॉर्कर खोलात टाकला, त्याच्यावरती आक्रमण चढवायचंच होतं. त्याच वेळेला चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंटला होताना पाहायला मिळतं. अक्षय कांबळी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करताना बघायला मिळतील. या खेळाडूच्या नावाचा बोलबाला सातत्यानं मुरुड तालुक्यामध्ये आपण पाहिला, आणि आता तालुक्यानं निवडलेला खेळाडू आहे, तर चांगली कामगिरी त्यालाही करायची आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला, 2 विकेट्स त्यांना मिळवल्या, पण त्यावेळेला मात्र आपण पाहतो पुन्हा नव्यानं तिसऱ्या षटकासाठी आले आणि एक सफलता मिळवत असताना चांगली बॉलिंग इकडे केली आहे. 4च धावा खर्च केल्यात. अक्षय तालुक्याला रिप्रेझेंट करतोय, परंतु रोहा तालुक्यालाही रिप्रेझेंट करणारे 11 खेळाडू खेळतात. कारण इथे 11 खेळाडू जे आहेत ना त्यांच्या नावाची इब्रत नाही, ही तालुक्याची इब्रत आहे. त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. लोअर फुलटोज होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. केवळ एकेरी धाव संघाची धावसंख्या एकाएकाने पुढे सरकते. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये, मोठ्या फटक्यांमध्ये डील्स कराव्या लागतील. निश्चितपणे इक्के दुखे से काम नहीं चलेगा. मैच को जीतना तो छक्के चौके तो लगाने पडेंगे, आणि निश्चितपणे या गोष्टीकडे जास्तीचं भर द्यावं लागेल विवेक बाईतला, कारण की ज्या वेळेला टीम अडचणीमध्ये असते त्या वेळेला सातत्यानं त्यांना चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, आणि आता निशीला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल. थोडं नाराजी व्यक्त केली गेली त्यावेळेला फुल टॉस बॉल मिस झाले. आपण पाहतोय 27 वरती 5 सध्याची स्थिती आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल, समोरचा बॉल अतिवेगाचा सरळ बाटणे खेळायचा होता. बॉल मिड ऑफ मधून चाललाय, क्षेत्ररक्षक वेगानं आले. एक चांगल्या पद्धतीची फील्ड, बॉलची फेक, धाव मिळते तिथे 1 आणि 1च्या साह्यानं षटक क्रमांक 3 थांबलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती बघायला मिळाला, त्या म्हणजे 28. आता 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. एक महत्वपूर्ण मॅच आहे, दमदार मॅच. या दमदार मॅचमध्ये एक दमदार आवाज ऐकूया तिकडे डीजे. ट्रॅव्हल्स हे सर्वे सर्वा हेमंतजी सनस साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ रोहा तालुका, तर एका बाजूला मुरुड तालुका खेळतोय. नासिरजी दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ जो मुरुड तालुका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. परंतु अगदी त्याच वेळेला आणखीन एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द त्याच्या विपक्ष खेळेल विनोद स्मृती पिंगळ साई दामणसाई. दोन्ही संघांचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द आणि विनोद स्मृती पिंगळ साई दामणसाई. प्रथमेजी ठाकूर यांचे आपण लक्ष वेधूया, जिथे नाणेफेकीचा कॉल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करण्यात येईल. काही हे ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहतोय. शुभंकर लोणावळा फूड्स अँड आयटम्स यांचेही विशेष आभार आपण मानूयात. अल्ट्रा फास्ट अल्टिमेट फायबर नंबर यांचे विशेष आभार. एकविरा इंटरनेट सर्व्हिस रोहा यांचे विशेष कौतुक आपण करूयात. मैदानाच्या आतमध्ये होऊयात. सामन्याला सुरुवात होते. 4थ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज सज्ज होईल. रोहा स्पोर्ट्स लाईव्ह कव्हरेज, लाईव्ह स्ट्रीमिंग, सगळ्या गोष्टी. मग प्रीमियर लीगचं ऑप्शन ही करायचं असेल ना तर रोहा स्पोर्ट्सशी आपण संपर्क साधू शकता. मार्कवती गोलंदाज शिवतेज पाटीलला आपण पाहतोय. या पाटलाशी पाटीलगिरी ना इथे चांगल्या रीतीची पाहायला मिळाली. सबसे कातील शिवतेज पाटील. लोअर फुल टोस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली या पाटलाची पाटीलशाही दादागिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. विकेट मिळवली आहे. टॉस बॉल होता, फुल टॉस बॉलला खेळायचं होतं. बॅटक दिस
पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळाली आहे. शिवते चांगली बॉलिंग करतात. एक चेंडूवरती विकेट मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने मिळवत असताना या षटकाच्या पाहायला मिळालाय. ला 6 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाले. परंतु अगदी त्याच वेळेला लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज जेवढे दाखल होत असताना तो पाहायला मिळतोय. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर रूम मिळाला, कट केलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने रूम मिळाला ना रोह्यामध्ये, तर भाडं किती महाग आहे हे या खेळाडूला ठाऊक आहे. त्याने ठोकला चौकात. थँक्यू सो मच डीज. बघा मैदानाच्या आतमध्ये स्वराज आले, काय फटका खेळला, बागफुटला गेले, त्यानंतर समोर बॉलला उडवलं, डिफेन्सला बाउंड्री लाईनला क्लिअर केलं, जागा बनवली आहे आणि एक चांगला स्ट्रोक 4 धावांसाठीचा फटका आला. चौकाराच्या साह्यानं धावा वाढल्या 31. यावेळीचा बॉल समोर उडवला, चुकीचा स्ट्रोक अगदी हवेत आणि हुसेन बॉलच्या खाली. कोणती चूक करणार नाहीये. अजून एक धक्का, अजून एक विकेट. महत्वपूर्ण खेळाडू स्वराज देवळे सुद्धा बाद. थँक्यू. पाहायला मिळालेला नाही आहे का? निश्चितपणे, कारण की आपण जर पाहिलं तर ज्या अपेक्षा होत्या, ज्या आशा होत्या, ज्या बाळगल्या गेल्या प्रत्येक प्रेक्षकांनी, आज रोहेकरांना ज्या आशा होत्या त्या पद्धतीची बॅटिंग झाली नाही आहे. पण अजूनही मॅच बाकी आहे, कारण की प्रत्येक खेळाडू शेवटपर्यंत जे आहे त्यांच्याकडे बरीचशी ताकद आहे, चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता. आणि त्याच वेळेला मैदानावरती रोहन सानप दाखल होताना पाहायला मिळतील. बॉलिंग चांगली केली आहे. खाम गावाला बिलॉंग करतात, खाम गावासाठीचं क्रिकेट चांगलं खेळलं आहे. खाम टीमचा प्रतिनिधित्व सातत्यानं या खेळाडूनं केलं आहे. आता तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं एकंदरीत आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या क्षणी स्वतःला आपण 0 वरून हिरो करण्याची नामी संधी मैदानावरती आली आहे. खरं तर हीच ती वेळ आणि हेच ते क्षण आहेत तुमचं नाव मोठं करण्याची, तुम्हाला हिरो बनवण्याची साठीची ही एक संधी आहे की जिथे तुम्ही धावा गोळा करायला हव्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टॉस ऑन साइडला केला, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल त्यावरती येईल. DRS कॉल केलाय आणि हा येतोय षटकार. बीमर नो बॉलचा इशारा आमच्या पंचांचा आला. वेस्ट साइडचं नो बॉल, त्याच्यावरती आक्रमण, काय फटका खेळला रोहननं. बघा जसा आला तसा बॉलला उडवला, उचलला अगदी आणि स्क्वेअर लेगला फेकून दिला. षटकार आला. 7 धावा या खूप साऱ्या महत्वाच्या राहतील सर या मॅचच्या दृष्टिकोनातून. हो निश्चितच 7 धावा या मॅच मध्ये कमबॅक करणारे राहतील, कारण 75चा पाठलाग करत असताना एक एक धाव फार महत्वाची आहे, एक एक रन्स फार महत्वाचे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा ही तितक्याशा महत्वाच्या असणार आहेत, कारण सामना बनतोय, मॅच बनते. फ्रीचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 39 ला 6 गोलंदाजी मार्क वरती फ्री हिटचा बॉल. शिवतेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शिवतेश पाटील महागडा राहिला षटकारानंतर. पुढचा चेंडू घेऊन तो सज्ज होतोय. खोला टाकला, यावेळेला सिंगल अवेलेबल असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येईल. 1 धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने 40 बनल्यात. निश्चितपणे आपण पाहतोय 40 धावा इथे मात्र बनताना पाहायला मिळतील. धावा आला, धावा बनल्या गेल्या. पण त्याच वेळेला जर आपण विचार केला ना जास्तीचा, निशी कर्णेकर षटकार मारल्यानंतर किती बराच वेळ नॉनस्ट्राईक एंडला होते. 14 बॉल 35 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू 35 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे. पुढचा चेंडू
लोअर फुल टोस आहे, समोरच्या दिशेने केला क्षेत्ररक्षक हुसेन, त्याच्या जाळ्यामधून चेंडू अजिबात सुटताना पाहायला मिळालेला नाही. निष्णात शिकारी त्याने टिपला असेल खेळाडू बाद. एकंदरीत आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती लागल्यात. महत्वपूर्ण विकेट्स मैदानावरती जाताना एका मागोमाग एक आपण पाहिल्यात. निशी कर्णेकर बाद झालेत, टीमचे कॅप्टन मैदानावरती आलेत. नवीन खेळाडू मैदानावरती शाकिब दाखल होताना पाहायला मिळतील. यानंतरची मॅच आपण खेळणार आहोत विनोद स्मृती पिंगसई धामणसई त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉससाठी वाटचाल करा. महत्वपूर्ण सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला रोहा तालुका, एका बाजूला मुरुड तालुका. आणि यस, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये आता काय बाकी राहिलं. या मॅचमध्ये शाकिब आले, रोहन आलेत. या दोन फलंदाजाच्या माध्यमातून धावा कशा बनल्या जातील या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष दिलं जात आहे. येणारे 13 चेंडू, आवश्यकता 35 धावांची. 13 बॉल 35. पुढचाच बॉल शिवतेज. समोर शाकिब, फटका चांगला खेळला, डीप असला कव्हरला क्षेत्ररक्षकात. कोणतीही चूक तिकडे केली जात नाहीये. एक अप्रतिम झेल, महत्वपूर्ण कॅच आणि शाकिब मैदानावरती गेले. शाकिब मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळाले. फलंदाज बाद. गमावल्या जातात. परवाच्या दिवशी ना एक मी स्टेटस पाहिला, माझ्या जवळचे आणि माझ्या जवळचे बंधुतुल्य मित्र बाळासाहेब महाबळे यांचा एक स्टेटस मी पाहिला होता. रक्ताचं नातं नसतानाही साथ देणारी हस्ती म्हणजे दोस्ती. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं ना तर रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार अर्थात दोस्तीचं नातं टिकवणारा हा परिवार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. तेजस नरे असतील, योगेश गंभीर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. एक चांगल्या दर्जाची भूमिका त्यांची नेहमीच अदा केलेली आपण पाहिले. गेले 7 दिवस एक आवर्जून गोष्ट मला सांगावीची वाटते की तेजस नरे सकाळी 8 वाजता इथे येतात, रात्री 8 वाजता घरी जातात. ताईंचं विशेष आभार की त्यांनी त्यांना संधी दिली आहे, किंवा त्यांना वेळ देण्यासाठी त्यांना सूट दिली आहे. खरं तर पत्नीचंही तितकंसं मोठा आभार आहे त्यांचा की त्यांनी आज 365 दिवस तेजस नरे या स्पर्धेची आवर्जून सातत्याने चर्चा करत असताना किंवा 27 मित्रांना एकत्रित आणतात. 48 धावा धावफलकावरती 8 खेळाडू बाद. 12 बॉलचा खेळ शेष आहे. विजयासाठी आवश्यकता आहे या मॅच मध्ये या 75ची. लोअर फुल टोस, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक टोस हुसेनने आज मोठा विक्रम केलाय. सर्वाधिक कॅचेस टिपल्यात आणि सामना इथे संपलाय. ऑल आउट होतोय. रोहा तालुका सामना जिंकलाय. मुरुड तालुक्याने ही मॅच इथे जिंकली आहे. प्रेक्षणीय लढतीचे विजेते मुरुड तालुक्यासाठी होत्यात एकदा जोरदार टाळ्या. निश्चितपणे टाळ्या झाला पाहिजे, कारण की मुरुड तालुका रोह्यामध्ये आज आले आणि आल्यानंतर संपूर्ण आपण जर पाहिलं तर मैदानावरती चांगला खेळ केला आणि सामनाही जिंकला. मनपूर्वक अभिनंदन असेल मुरुड तालुका. यस, विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक असतील, कारण की एक चांगलं क्रिकेट, चांगला खेळ या खेळपट्टीवरती होताना आपल्याला निश्चितपणे बघायला मिळाला. आपण